कांद्यापासून बांधणीच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आले अनोखा व्हिडिओ पाहणं सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता स्वागत। जो चांद्यापासून बांधणीचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील हा सर्वात महत्त्वाचा सवाल, जो सवाल सध्या तुमच्या माझ्या आणि आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झाला, जो सवाल आपण सर्वांनी ओझरता थंबनेलमध्ये पाहितला आणि टायटलमध्ये वाचला। ज्या सवालाच्या अनुसार अखेर येत्या 90 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार कांद्याचा दर, जसा हा सवाल सध्याच्या कंडिशनला तुमच्या मनात उपस्थित झालाय, तसाच हा सवाल कुठेतरी सध्या माझ्याही मनात उपस्थित झालाय। जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे तो सुद्धा विचारता झालाय की येत्या 90 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढू शकतो कांद्याचा दर। चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात उत्तर। ज्यांना या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचे त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा एवढी आपणास विनंती। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं व्हिडिओ आवडल्यासारखा वाटेल तिथं लाईक करा। सामान्य कास्तकार बांधवापर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा। याच्यामुळे कुठेतरी येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला या ठिकाणी वेळेवरती पाहावयास मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, आपल्या सर्वांच्या मनातील जो सध्याचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की येत्या 90 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार कांद्याचा भाव। चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊयात की येत्या 90 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढू शकतो कांद्याचा दर। तर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी कांद्याची दर पातळी आहे ती दर पातळी सध्याच्या कंडिशनला 700 ते 800 रुपये प्रति क्विंटल पासून 1100 ते 1200 रुपये प्रति क्विंटल आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे की सध्याच्या कंडिशनला देशामध्ये कांद्याची जी आवक आहे ती वाढत आहे आणि दुसरीकडे देशातून खाडी देशांना म्हणजे आखाती देशांना जी कांद्याची निर्यात होत होती ती सध्या स्टॉप आहे। पण आता हे पुढील 90 दिवस असंच राहणार आहे का, तर नाही, त्यात काहीतरी बदल होणारच ना। मग हा बदल कशा पद्धतीने होऊ शकतो, याचा दरावरती कसा परिणाम होऊ शकतो, यामुळे कांद्याचा दर पुढील 90 दिवसात किती वाढू शकतो आता समजून घेऊयात। बघा मित्रांनो, संघर्ष जसा सुरू झाला तसा तो 8-15 दिवसात संपण्याची शक्यता आहे, सध्या त्याचे संकेत सुद्धा मिळत आहे। जर या गोष्टीचा विचार केला तर आपल्याला पुढील 8-15 दिवसांमध्ये आखाती देशांना कांद्याची निर्यात सुरू होताना दिसेल। दुसरी महत्त्वाची गोष्ट, जरी सध्या कांद्याची आवक ही देशांतर्गत बाजारामध्ये वाढली असेल तरी देखील ही आवक मागच्या वर्षीच्या तुलनेत कमी आहे। यंदाच्या वर्षी सरकारच्या आकडेवारीनुसार देशांतर्गत बाजारामध्ये जे कांद्याचं उत्पादन आहे ते तब्बल 11% घटण्याची शक्यता आहे। आता देशातील कांद्याचं उत्पादन जर 11% घटलं तर याचा अर्थ 2.5 लाख टनाच्या आसपासच हे या ठिकाणी उत्पादन होईल आणि जर 275 लाख टनाच्या आसपास उत्पादन जर स्थिरावलं तर तुम्हाला सांगतो भविष्यात मागणी आणि पुरवठ्यात 100% गॅप निर्माण होणार आणि हा जो गॅप असणार आहे हा गॅप कांद्याच्या असणाऱ्या या दराला तेजी प्रदान करणार आहे। जास्त काही आपण समजा आकडेवारीत नाही गेलो, साधं समजून घेतलं तर मागच्या वर्षीपेक्षा यंदा 11% कांद्याचं उत्पादन हे घटणार आहे आणि महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्राचं उत्पादन तर तब्बल 23% घटणार आहे। या आकडेवारीचा विचार केला तर आपल्याला कांद्याचं भविष्य हे उज्ज्वल दिसत आहे। शिवाय 15 एप्रिल नंतर अल निनोमुळे कांद्याच्या भावाला आणखीन आधार मिळणार आहे। अल निनोमुळे पाऊसकाळ पण कमी होणार आहे, म्हणजे आता हे सध्याचं रनिंग उत्पादन कमी आहे, भविष्यातलं उत्पादन पण कमी आहे, म्हणजे कुठेतरी कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा यात गॅप हा अपेक्षित आहे आणि यामुळे पुढील 90 दिवसात कांद्याच्या भावात तेजी येऊन जर कांद्याचा भाव हा कमीत कमी 2000 ते अधिकतम या ठिकाणी 2500 पर्यंत पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको। मी याही पुढे जाऊन तुम्हाला सांगू इच्छितो की कांद्याचा भाव जून ते सप्टेंबर महिन्यात यंदा 3,500 ते 4,000ला क्रॉस करून 5,000ला सुद्धा गवसणी घालताना दिसू शकतो। म्हणून आपण सर्वांनी अल निनोचं फॅक्टर जर त्या ठिकाणी प्रभावी ठरलं याची स्पष्टता 15 एप्रिलपर्यंत आली तर कांदा हा बेभाव सध्या न विकता जर कांदा चाळीत पाठवला आणि जून ते सप्टेंबरमध्ये विकला तर तुम्हाला सांगतो यावर्षी तुमचा खूप फायदा होऊ शकतो। भविष्यात देशातील बाजारात कांद्याचा भाव हा कशा पद्धतीने राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा। कांदा उत्पादक कास्तकार बांधवापर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो आता या ठिकाणी सतत। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने। तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड हा मनापासून करतो आपल्या सर्वांचे खूप आभार व्यक्त।